देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांची घोषणा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला करण्यात आली। दिवंगत जॉर्ज फर्नांडिस, अरुण जेटली, सुषमा स्वराज यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे, तर मनोहर पर्रिकर यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे। आदर्श गाव योजनेचे प्रणेते पोपटराव पवार आणि बीजमाता राहीबाई पोपेरे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे। तसंच क्रिकेटपटू झहीर खान याला सुद्धा पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आल्यानं अहमदनगर जिल्ह्यातल्या 3 जणांना एकाच वेळेला पद्म पुरस्कार जाहीर झाल्यानं जिल्ह्यात मोठ्या आनंदाचं वातावरण आहे। चित्रपट दिग्दर्शक करण जोहर, दिग्दर्शक एकता कपूर, अभिनेत्री कंगना रणावत, गायक अदनान सामी आणि सुरेश वाडकर या मनोरंजन क्षेत्रातल्या दिग्गजांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला। 26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत दहशतवादी हल्ल्याचा इशारा देण्यात आला आहे। रिमोटनं चालणाऱ्या छोट्या विमानांच्या माध्यमातून हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात आली, तर ड्रोन किंवा पॅराग्लायडर्सनं सुद्धा हल्ला होऊ शकतो अशी भीती व्यक्त करण्यात येते। 26 जानेवारीची परेड किंवा गर्दीच्या अन्य भागात सुद्धा हा हल्ला होण्याचा इशारा देण्यात आला। मुंबईतल्या पश्चिम रेल्वे स्थानकांवर सुरक्षा वाढवण्यात आली। मुंबई पोलीस आणि रेल्वे पोलिसांच्या माध्यमातून अंधेरी रेल्वे स्टेशन, मेट्रो स्टेशन, वांद्रे रेल्वे स्टेशन तसंच बोरिवली आणि दादर रेल्वे स्टेशनच्या सुरक्षा व्यवस्थेचा काल विशेष आढावा घेण्यात आला। तसंच काही ठिकाणी पोलिसांनी फ्लॅग मार्च सुद्धा केला। यावेळेला रेल्वे पोलिसांनी प्रवाशांना सहकार्य करण्याचं आणि सतर्क राहण्याचं आवाहन केलं। मुंबई महापालिकेच्या प्रभादेवी शाळेमध्ये मनसेनं राष्ट्रध्वजाचं वाटप केलं। हे राष्ट्रध्वज कागदापासून तयार करण्यात आलेले असून यामध्ये झाडांच्या बिया सुद्धा ठेवण्यात आलेत। मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्या हस्ते हे झेंडे मुलांना देण्यात आले। 71व्या प्रजासत्ताक दिनाची तयारी म्हणून पुण्यातल्या झील कॉलेजमध्ये काल अतिशय वेगळा सोहळा पार पडला। या कॉलेजच्या तब्बल 4000 विद्यार्थ्यांनी मानवी मनोरंजन आणि साखळीच्या माध्यमातून विशाल असा तिरंगा ध्वज साकारला। यासोबतच राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्यरक्षक नरवीर तानाजी मालुसरे असे 51 सरस पोर्ट्रेट्स साकारण्यात आले होते। या उपक्रमाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे। प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर धुळ्यामध्ये भव्य अशी 1118 मीटर लांबीच्या भव्य तिरंग्याची पदयात्रा काढण्यात आली। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे या भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेला तिरंगा रॅलीत शाळा आणि महाविद्यालयातले शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते। या तिरंगा रॅलीवर अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी सुद्धा करण्यात आली। गडचिरोली जिल्ह्यामध्ये माओवाद्यांच्या विरोधात अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्या विभागातल्या 10 अधिकारी आणि कर्मचारी यांना पोलीस शौर्य पदक जाहीर झालं आहे। राष्ट्रपतींच्या हस्ते या पोलीस शौर्य पदकाचं वितरण करण्यात येतं। यात चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांचा समावेश आहे। गडचिरोली जिल्ह्यात तत्कालीन पोलीस अतिरिक्त अधीक्षक असलेल्या रेड्डी यांच्या नेतृत्वात झालेल्या चकमकीत माओवाद्यांना जेरबंद करण्यात आणि त्यांना कंठस्नान घालण्यात तसंच मोठ्या प्रमाणात माओवादी विचारांचं साहित्य आणि शस्त्रसाठा जप्त करण्यात पोलीस पथकाला यश आलं होतं। रात्रीचं खेळ चाले या मालिकेच्या माध्यमातून घरोघरी पोहोचलेले अण्णा नाईक अर्थात माधव अभ्यंकर यांनी एक अभिनव उपक्रम राबवला आहे। सैनिकांच्या मदतीसाठी माधव अभ्यंकर यांच्या पुढाकारानं रात्रीचं खेळ चालेच्या सेटवर ड्रॉपबॉक्स ठेवण्यात आला होता। यात जमा झालेला निधी सैनिकांच्या मदतीसाठी पाठवला जाणार आहे। मुंबईत एका अनोख्या बॉडी बिल्डिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। शरीराच्या एखाद्या भागाला व्यंग असेल तरीही जिद्दीच्या जोरावर शरीर कमावलेल्या दिव्यांग शरीर सौष्ठवपटूंची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं सांतन फर्नांडिस आणि डॉक्टर ऋषी शेरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डिंग आणि फिटनेस फेडरेशननं या स्पर्धेचं आयोजन केलं होतं। अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं काल शिर्डीमध्ये जाऊन साईबाबांचं दर्शन घेतलं। यावेळेला तिच्यासोबत पती राज कुंद्रा हे देखील होते। साई संस्थांच्या वतीनं शिल्पा शेट्टीचा खास सत्कारही करण्यात आला। शिल्पा शेट्टी अनेकदा साईबाबांच्या चरणी जाऊन बाबांचा आशीर्वाद घेत असते। अष्टविनायकातील एक महत्त्वाचं ठिकाण अर्थात श्री क्षेत्र मोरगाव इथे माघी यात्रेला सुरुवात झाली। हजारो भाविकांनी मयुरेश्वर गणरायाचं दर्शन घेतलं। वर्षातून भाद्रपद आणि माघ महिन्यामध्ये श्री मयुरेश्वराची मोठी यात्रा भरते। राज्यभरातून लाखो भाविक या काळात दर्शनासाठी येत असतात। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या गजरात भाविकांनी मयुरेश्वराला स्नान घातलं आणि दर्शनही घेतलं।
विधानसभा निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी बीड जिल्हा पोलीस दलाकडून जनजागृतीपर एक लघुपट तयार करण्यात आला होता। या लघुपटाची निवड राष्ट्रीय चित्रपट फिल्मफेअर शॉर्ट फिल्म अवॉर्डसाठी करण्यात आली असून देशभरात हा आदर्श लघुपट मानला जातोय। ही गोष्ट बीड पोलिसांसाठी अतिशय अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे। बीडचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी याबद्दल माहिती दिली आणि सर्व सहकारी कर्मचाऱ्यांचं अभिनंदनही केलं। साक्री तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित असलेल्या यशवंत कला महाविद्यालयात 60व्या राज्यस्तरीय कला प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कला प्रदर्शनात प्रख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांची उपस्थिती महत्त्वपूर्ण होती। औरंगाबादमधल्या कला दालनात रामपुरे यांनी व्यक्तिशिल्प साकारलं। तासभर चाललेल्या या प्रात्यक्षिकानं कला विद्यार्थी आणि कलाप्रेमी चांगलेच भारावून गेले। राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्तानं शहरात मतदार जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। वाशिममध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी यासाठी पुढाकार घेतला। या रॅलीमध्ये जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी असलेल्या ऋषिकेश मोडक यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर ही रॅली शिवाजी हायस्कूल इथून सुरू झाली। यावेळेला उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, तहसीलदार विजय साळवे यांच्यासह शेकडो विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते। सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार आहेत। यासाठीचा कार्यक्रम औपचारिकपणे जाहीर करण्यात आला आहे। येत्या 7 मार्चला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जातील। दरम्यान यावेळेला ते रामललाचं दर्शन घेतील आणि नंतर शरयू नदीची आरती सुद्धा करतील। यासह अनेक कार्यक्रम ठरवण्यात आले आहेत। उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी टीका केली। त्यांनी अयोध्येला जावं, रामाचं दर्शन घ्यावं, पण जेव्हा रामचंद्र त्यांना विचारतील की हिंदुत्वाचा मुद्दा का बाजूला ठेवला तर कुठल्या तोंडानं उत्तर द्यायचं हे विचार करून त्यांनी अयोध्येला जावं, असंही त्यांनी म्हटलंय।